हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ 16वा न स प त उ उ पहिला उकार आणि दुसरा उकार. या पाठामध्ये या व्यंजनांची, स्वरांची आणि स्वरचिन्हांची येथे आपण ओळख करून घेणार आहोत. चला तर सुंदर असा पाठ आहे. त्या पाठामध्ये आपण स्वर, व्यंजन आणि स्वरचिन्हे पाहून घेणार आहोत. चित्रे बघ, ऐक व मन. चला तर पाहून घेऊया. नळाचे चित्र देण्यात आलेलं आहे. पहा, न हा व्यंजन आहे, न हा अक्षर व्यंजन आहे. तर न या अक्षरापासून वेगवेगळे शब्द बनू शकतात. न वरून नळ येईल, न वरून नयन येईल, न वरून नेत्र येईल. तर येथे आपल्याला न या व्यंजनाची येथे मुलांना ओळख करून द्यायची आहे, अक्षरांची ओळख करून द्यायची आहे. चित्रावरून ते अक्षर ओळखायला लावायचं आहे. त्याचप्रमाणे पुढच्या चित्रात आपल्याला समयी देण्यात आलेला आहे. तर समयी जो आहे शब्द स पासून तयार होतो. स हा सुद्धा व्यंजन आहे. स या अक्षरापासून वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात, जसे की स वरून समयी, स वरून ससा, स वरून ससाना. त्यानंतर पुढील चित्रात आपल्याला पतंगाचे चित्र देण्यात आलेलं आहे. तर पतंग जो आहे तो प या अक्षरापासून तयार होतो. प सुद्धा काय आहे? व्यंजन आहे. तर प वरून पतंग आलेला आहे. तर प या अक्षरापासून वेगवेगळे शब्द येथे येऊ शकतील. प वरून पतंग येईल, प वरून पाय येऊ शकेल, प वरून पाठ येईल, प वरून पत्र. त्यानंतर तबला देण्यात आलेला आहे. पहा, तबला हा जो शब्द आहे त या अक्षरापासून तयार होतो. त सुद्धा काय आहे? व्यंजन आहे. तर त वरून तबला येईल, तर त वरून ताठ येईल, त वरून तलवार येऊ शकेल. तर कृती देण्यात आलेली आहे. पहा, न स प क आवाज ऐक. तर या व्यंजनांचे इथे आपल्याला आवाज ऐकायचा आहे. न स प त अक्षरे पहा असं म्हणण्यात आलेलं आहे. न स प त या अक्षरांना येथे आपल्याला गोल करायचं आहे. एक आपल्याला नमुना सोडून दाखवण्यात आलेला आहे. पहा, नख या चित्रात नखाचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे आणि खाली नख हा शब्द लिहिण्यात आलेला आहे. तर न ला काय करण्यात आलेलं आहे? गोल करण्यात आलेला आहे. तर ससा आहे. सस्यामधल्या स ला आपल्याला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. सस्यामधल्या स ला इथे गोल करायचं आहे. तर पाटी देण्यात आलेला आहे. पाटीमध्ये आहे प. प ला काय करून घेऊया? गोल करून घेऊया. आणि तराजूमध्ये आलेला आहे त. तर त ला इथे काय करून घेऊया? गोल करून घेऊया. कृती देण्यात आलेली आहे. व्यंजन्स देण्यात आलेले आहेत. न स प त. तर कशी काढायची आहे? न हा अक्षर, स प त हे अक्षर कसे काढायचे आहेत? तिथं आपल्याला अनुकृती देण्यात आलेली आहे. तर ते गिरवायचं आहे, लिहित लिहित म्हणायचं आहे. तर सूचना देण्यात आलेली आहे. पहा, विद्यार्थ्यांना विविध शब्दांमधील न स प त ध्वनीची येथे ओळख करून द्यायची आहे. न स प त अक्षरांच्या लेखनाचा इथे मुलांकडून सराव करून घ्यायचा आहे. पुढे देण्यात आलेला आहे. पहा, चित्रे बघ, ऐक व मन. तर इथे आपल्याला स्वर देण्यात आलेला आहे. तर पहिला उ देण्यात आलेला आहे. उ उ उखळीचा देण्यात आलेला आहे. तर हा आहे ऱ्हस्व स्वर आहे. काय आहे? ऱ्हस्व स्वर आहे. या ऊचा उच्चार आपण जलद गतीने करतो, फास्ट करतो. तर दुसरा जो आहे तो उ आहे. उ उ उसाचा आहे. तर याचा उच्चार आपला होतो दीर्घ होतो. काय होतो? दीर्घ. हळू करतो आपण. तर उ या स्वरापासून, उ या अक्षरापासून वेगवेगळे वस्तूंची किंवा शब्द येथे तयार होऊ शकतात. उ पासून उशी येईल, उ पासून उंठ येईल, उ पासून उसळ येईल. आणि दीर्घ उ पासून ऊस येऊ शकेल, पाऊस येऊ शकेल आणि मऊ सुद्धा येथे होऊ शकेल. कृती देण्यात आलेली आहे. पहा, चला तर. उ उ आवाज ऐक, उ उ अक्षरे पहा, उ उ अक्षरांना गोल कर.
तर उशी देण्यात आलेली आहे. तर उशीमध्ये पहिला जो उ आहे त्याला गोल करण्यात आलेला आहे आणि पाऊस जो आहे पावसामध्ये जो उ आलेला आहे तो मधोमध आलेला आहे त्याला सुद्धा इथं गोल करण्यात आलेला आहे. तर उखळ दाखवण्यात आलेला आहे. तर उखळामध्ये उखळ या शब्दामध्ये पहिला उ आलेला आहे तर तिथे आपण गोल करून घेऊया. ऊस देण्यात आलेला आहे तर ऊसाला सुद्धा काय करून घेऊया, गोल करून घेऊया. गिरव, लिही व म्हण असं म्हणण्यात आलेलं आहे. तर उ, ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ येथे देण्यात आलेला आहे. तर गिरवण्याची कृती करायची आहे जेणेकरून मुलांना दीर्घ उ आणि ऱ्हस्व उ कोणता आहे याचा तिथे मुलांना ओळख होईल म्हणत म्हणत लिहून घ्यायचं आहे. सूचना देण्यात आलेली आहे पहा. विद्यार्थ्यांना विविध शब्दांमधील उ ध्वनीचा ओळख करून द्यावी, ध्वनीची ओळख करून द्यावी. उ अक्षरांच्या लेखनाचा सराव येथे करून घ्यायचा आहे. स्वरचिन्ह देण्यात आलेले आहेत पहा. बघ, वाच, लिही. पहिला उकार देण्यात आलेला आहे आणि व्यंजन देण्यात आलेलं आहे पहा. एक व्यंजन 3 वेळा देण्यात आलेलं आहे. तर खाली काही आपल्याला रिकामे चौकट दिलेले आहे तर त्या रिकाम्या चौकटात आपल्याला ते अक्षर स्वरचिन्हांसोबत लिहून घ्यायचं आहे. तर दाखवण्यात आलेलं आहे पहा. क ला पहिला उकार कु अशा प्रकारे 3 वेळा येथे लिहून घेण्यात आलेला आहे. तर म चा पहिला उकार मु, तर येथे काय होईल, म चा पहिला उकार मु होईल. त्यानंतर येथे आपल्याला ल देण्यात आलेला आहे. ल चा पहिला उकार लू, तर तिसऱ्या चौकटमध्ये येथे आपण लिहून घेऊया ल ला पहिला उकार लू. आणि शेवटी आपल्याला देण्यात आलेला आहे घ ला पहिला उकार घु, तर येथे 2 चौकटीत आपल्याला लिहून घ्यायचं आहे घ ला पहिला उकार घु. त्यानंतर ना पुढची कृती देण्यात आलेली आहे. दुसरा उकार देण्यात आलेला आहे, दुसरा स्वरचिन्ह आहे हा दुसरा उकाराचा. तर येथे सुद्धा व्यंजन देण्यात आलेले आहे. त्या व्यंजनाला येथे स्वरचिन्ह लावण्यात आलेलं आहे, दुसरा उकार लावण्यात आलेला आहे. ब ला दुसरा उकार बु, न ला दुसरा उकार नु, स ला दुसरा उकार सु आणि प ला दुसरा उकार पु. तर अशा प्रकारे ही कृती मुलांकडून करून घ्यायची आहे. गिरव व ली. तर पहिला उकारात र ला कसं लिहिलं जातं येथे दाखवण्यात आलेलं आहे. तर र हा कसा लिहिला जातो पहा, येथे दाखवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या उकारात र हा कसा लिहिला जातो येथे गिरवण्यास सांगायचं आहे जेणेकरून मुलांना र ला लिहित असताना पहिला उकार कसं द्यायचा आणि दुसरा उकार कसं द्यायचा मुलांना येथे समजून येईल. पुढची कृती देण्यात आलेली आहे. पहिला व दुसरा उकार जोडून शब्द पुन्हा लिहा. तर इथे आपल्याला शब्दांना उकार द्या असं म्हणलेलं आहे आणि पुन्हा गिरवा असं म्हणलेलं आहे. तर पहिला उकार जिथं आपल्याला गिरवायचा आहे, ट्रेस करायचा आहे, तिथं आपण गिरवून घेऊया आणि ॲज इट इज येथे आपल्याला कॉपी करायचं आहे, पुन्हा लिहून घ्यायचं आहे. पुरी, सुका, रुमाल, पूल. तर अशा प्रकारे ही कृती आपण येथे पूर्ण करू शकतो. ऐक व म्हण असं म्हणण्यात आलेलं आहे. तर पहिला उकार आणि दुसरा उकार मिळून येथे आपल्याला काही वाक्य देण्यात आलेले आहेत, ते आपण वाक्य येथे पाहून घेऊया. ऊस बघ, उमा ऊस बघ, रमा ऊस बघ, अनिल ऊस बघ. जेव्हा आपण दुसरा उकार उच्चारतो तेव्हा त्याचा उच्चार दीर्घ होईल आणि जेव्हा पहिला उकार उच्चारतो तर त्याचा उच्चार ऱ्हस्व होणार आहे. सूचना देण्यात आलेली आहे पहा. झालेल्या अक्षर गटातील अक्षरांचा व स्वरचिन्हांचा उपयोग करून विद्यार्थ्यांकडून शब्द बनवून घ्यावेत व अधिक शब्दांचा सराव येथे आपल्याला करून घ्यायचा आहे. परिचित अक्षरांच्या आणि शब्दांचे श्रुतलेखन मुलांकडून करून घ्यायचं आहे. तर या अक्षर गटात या पाठात जे काही अक्षर झालेले आहे, जे काही स्वरचिन्ह आपण पाहिलेले आहोत, पहिला उकार दुसरा उकार, येथे
यूज करून त्यांचा वापर करून विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे शब्द आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि त्या शब्दांचा इथे आपल्याला सराव करून घ्यायचा आहे. मुलांना अक्षरांची ओळख करून द्यायची आहे. परिचित म्हणजेच काय, ओळख करून द्यायची आहे आणि श्रुतलेखन वाढवायचं आहे, म्हणजेच ऐकण्याची क्षमता त्यांची वाढवून घ्यायची आहे. पुढील कृती देण्यात आलेली आहे पहा. चित्र बघ, चित्रात रंग भर. फुलपाखराचं सुंदर असं चित्र इथे देण्यात आलेलं आहे. तर ते चित्र आपल्याला काय करायचं आहे, कलर खडून काय करायचं आहे, रंग भरून घ्यायचं आहे. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. गोलातील अक्षरांपुढे रा हा अक्षर जोडा आणि शब्द तयार कर व लिही. तर इथं आपल्याला गोलात काही अक्षर देण्यात आलेले आहे. तर त्या अक्षरांचं आपल्याला काय जोडून लिहायचं आहे, रा हा अक्षर जोडून लिहायचं आहे. तर इथे आपल्याला एक शब्द तयार करून दाखवण्यात आलेला आहे. तर काय झालेलं आहे पहा, तारा. तर इथे तारा लिहून घेऊया, ट्रेस करून घेऊया, गिरवायचं आहे. तर त्याचप्रमाणे बारा, करा, तुरा. तर अशा प्रकारे वेगवेगळे शब्द इथे तयार होऊ शकतात. तर सूचना देण्यात आलेल्या आहे पहा. दिलेल्या फुलपाखराच्या चित्रांमध्ये रंग भरण्यास सांगावे. साधे शब्द तयार करण्यासाठी अक्षर ध्वनी जोडून शब्द तयार करण्याचा येथे मुलांकडून सराव करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाठ नंबर 16 हा धडा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.